आता इथली इडली खातो आणि पोहे आणतो. चला या तुम्ही पण. बरोबर 10 वाजता पोचले. अजून काय GM साहेब आले नाही. साहेब आता जरा तिकडे गेलेत. तोपर्यंत म्हणलं चटकन सुटका करावा. आता मी चाललोय बेळगावला. अजितदादा पवारांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्या हे व्लॉगिंग करतोय आपण आपल्यासाठीच. मला जेव्हा पोहे मोठे होतील तेव्हा मी अजून एक 10, 15, 20 वर्षानंतर बघेन स्वतःकडे. जर मी असलो तर मला तेव्हा बघायचं आहे मी कसं जीवन जगले, मी काय केले, मी काय चुका केल्यात, काय नको करायला पाहिजे होत्या. नाही बनवायचं. गावले काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर आज आहे सोमवार आणि आता आजपासून 3 दिवसाची टूर चालू झाली आपली. आत्ता वाजलेत 6 वाजलेत, 6:30 वाजलेत. सकाळी उठले मी 5 वाजता उठून सगळे आवरले. कारण काय आमचे GM येणार आहेत कोल्हापूरला आणि कोल्हापूरमध्ये 2 दिवस आणि 1 दिवस सांगली, असा आमचा 3 दिवसाचा विजिट प्लॅन आहे. तर आता मी पहिल्यांदा जाणार आहे कोल्हापूरला. विभाऊ बाकले या ठिकाणी आलेले आहेत मला घ्यायला. ते मला सोडणार स्टँडला. सो चलो फिर निकलते. आज मी आहे ना सगळ्यात आधी येऊन पोचले. नाही तर मागचं माझं ट्रॅक रेकॉर्ड चेक केलं मागच्या महिन्यातलं, तर मला स्टँडला यायला आहे ना 9 वाजलेत, कधी 8 वाजलेत. पण आज मी लवकर आले. बरोबर किती वाजले आता? 6:15. आणि हो सगळ्यात महत्वाचं मी ट्रॉली आणली. नाहीतर काय होतं दरवेळेस मी आपला झोला घेऊन यायचो, पण आमचे GM येणार त्यांच्या पुढे म्हणलं झोला घेऊन जायला नको, नाहीतर म्हणणार हे असंच आहे. हो गाडीची वाट बघू. गाडी येईल 10-15 मिनिटात. आणि ते लागलो आपली गाडी कोल्हापूर. दुसऱ्याच मिनिटाला बस मिळाली. बस पूर्णपणे मोकळी. बॅग पण बसली वर. ट्रॉली मला वाटतं बसायची नाही खरं. आणि नाव एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. आता मी झोपणार आहे. तो नाश्त्याला गाडी इथं थांबल. इथं नाश्ता करून घ्यायचं आणि झोपायचं. डायरेक्ट आपलं उतरायचं वारण्याचं इथं उतरायचं. एक नंबर काम झाले. गाडी आहे ना अतिथला थांबली नाश्त्याला. इथं नाश्त्यालाही भारी असतो. तो सांगतो मी आता इथली इडली खातो आणि पोहे आणतो. चला या तुम्ही पण. इडली वडा तिथं रेटला आणि पोहे बसमध्ये घेऊन आलो. 1 नंबर पोहे. नारळ नाही आलं. वाठारमध्ये तर पोचले मी आणि वेळेत पोचले. बरोबर 10 वाजता पोचले. अजून काही GM साहेब आले नाही. आता काम करू ते जोपर्यंत येतात तोपर्यंत जरा कुठेतरी बसून जरा एक चहा मारतो पुढे जाऊन, हा ना. वेळेचा सदुपयोग करू जरा. चला. जवळजवळ आहे ना 3 दुकानात गेलो होतो. 3 हॉटेलमध्ये ऍक्च्युली विदाऊट शुगर चहा बघायला, पण कुठंच मिळालं नाही. शेवटी लय बरे ऑर्डर मिळाले. पबजी चहा आणि सगळी पबजी गेमच राहते. लय भारी थीमवर नाही केले बरं का हॉटेल. छान आहे. भारी हायजेनिक. GM साहेब आलेच आमचे आणि मी गेलेलो कॉफी प्यायला. तुला तर पुढे थांबलेच ते. मित्रांनो बरोबर आता 4 वाजलेत आणि आमच्या 2 विजिट झाल्यात. त्यात लंच पण झाला. आता साहेब बरोबर आहे त्याच्यामुळे मी काय व्लॉग करत बसत नाही. साहेब आता जरा तिकडे गेलेत. तोपर्यंत म्हणलं चटकन सुटका करावा. आता मी चाललोय बेळगावला. कोल्हापुरातल्या 2 विजिट झाल्या. कोल्हापूर म्हणजे इकडून आलो मी ज्योतिबा रोडच्या तिकडून, तसं सॉरी वारणा रोडच्या तिकडून आलो. सो त्या साहेबांबरोबर जातो बेळगावला. बघू चान्स मिळाला तर तिथं ब्लॉक करतो. नंतर साहेबांना त्यांच्या हॉटेलमध्ये सोडल्यानंतर तरी चलो. कोल्हापूरवरून निघाला होता. रस्त्यात कुठे हायवेला चहा पिला थांबलो. बाहेर त्यांचं काम करतात. मी आत बसले आपलं म्हणलं चांगलं आहे. ते थांबलंय कुठेतरी. त्याला थांबलं म्हणतोय विशाल कामत काय विठ्ठल कामतला. सर आमच्या बाहेर लय बेकार झोप आलेली मला. झोपलेलं मॅसेज सकाळी उठवतो. झोपला सुद्धा झोपच आहे. सकाळी 5 वाजता उठलो. रात्री 12 झोपतो. बसमध्ये पण झोपलो.
आणि मी आता चाललो आहे संकम हॉटेलला, कारण इथं रूम अवेलेबल नाही आहे. तिथे एकच रूम होती, तिथं आमचे सरांना हे केले आणि मी चाललो आहे माझ्या रेग्युलर हॉटेलवर. आयला लॉबी लय क्वालिटी लय वार येते. सो चलो जल्दी जाते. लय झोप यायला लागले मला, खरं ॲक्च्युली 9:30 वाजले. लवकर जाऊन सकाळी लवकर उठून परत त्याला जायचं आहे विजिटला जायचं. रिक्षा दिसली एक नंबर रिक्षा गेली बरं का. लाईटिंग बिटिंग तर नाही आहे, साईडला तारा बिरा. आता मी चाललोय माझं रेग्युलर हॉटेल आहे संकम म्हणून. बेळगावमध्ये पोहोचलोय मागाशी तर जाऊन पण झोपायचे तिथून सकाळी लवकर उठून यायचं. एवढंच आहे, बाकी काही नाही. गाववाले गुड मॉर्निंग. तर काय केलं, रात्री तुम्ही बघितलं बघा, तिथनं त्या हॉटेलमधून निघालो आणि आपलं हॉटेल इकडे बुक होतं ऑलरेडी संकम म्हणून. तर इथं आलो आत्ता, म्हणजे रात्री आलो. आता सकाळी उठून फ्रेश वगैरे आलो. रूम एक नंबर आहे, तुम्हाला दाखवू का रूम. लयच क्वालिटी रूम आहेत ही इथं. आणि रूमच नाही तर व्ह्यू पण होतं ना, आपल्याला स्विमिंग पूल पण आहे. पण आता थंडी वाजते त्याच्यामुळे मी काय सकाळी गेलो नाही आंघोळीला. बाकी मी उठून वेळेत आवडले, पण जायला फोन चार्ज करायलाच विसरलो. सो आता जाऊन खाली जाऊन ब्रेकफास्ट करतो, परत वर येतो, फोन चार्ज करतो थोडा आणि त्यानंतर कल्टे मारतो. चलो फिर स्टार्ट करते ब्रेकफास्ट से दिन की सुरुवात. चला चल तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवतो. व्ह्यू कसं, हे गार्डन आणि इकडं आहे ब्रेकफास्ट. लयच क्वालिटी हॉटेल आहे. समोसा, पकोडा, पोहे, खिचडी दिसते, मुगडाळ खिचडी. ठीक आहे, लाईव्ह काउंटर पण आहे, डोसा पण खाऊयात आपण. ओके, तर फर्स्ट राऊंडसाठी घेतलं मी पोहे, मिलेट, इडली, सांबार आणि चटणी. आता इकडं पण एक काउंटर आहे या साईडला, तरी आपण सेकंड राऊंडसाठी ठेवलं आहे. तर फर्स्ट राऊंड कंप्लीट करूयात आणि मग सेकंडकडे जाऊ. डोसा पण एक खायचं मला. सेकंड राऊंडला स्टार्ट करतो. सेकंड काउंटर आहे. पेक्ड बीन्स मी केलं, आलू पराठा घेतला आहे. हलवा तर नको आपल्याला, कट फ्रूट्स आहेत तिकडं. बाकी चहा वगैरे, केक्स वगैरे, सँडविचही भेटतात. मित्रांनो, चेकआउट केलं हॉटेलमधून आता, आणि चेकआउट करत असताना एकदम वाईट बातमी आली. अजितदादा पवारांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्या बेकार म्हणजे बोलायला पण कसं वाटतं. म्हणजे एवढा विजनरी नेता होता राव. बारामतीत खतरनाक, म्हणजे इतके जबरदस्त काम केलंय. मी दरवेळी जातो, म्हणजे बऱ्याच वेळा बारामतीत जातो. मी विकास बघितला तिथला, खूप जबरदस्त विजनरी नेता होता राव. दिवस पूर्णपणे दिवसात हे केलं राव सगळं. सॅड 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 सॅड. आता तुम्ही साहेबांच्या हॉटेलवर चाललोय, त्यांना घेतो आणि जातोय फर्दर व्हिजिटला. आता काम किती होईल काय माहित, बघू. चलो, पहिली विजिट झाली. GM साहेब खाली थांबलेत, तोपर्यंत म्हटलं जरा 2 मिनिटात लॉक करून घ्यावा. चलो आता जातो खाली. आम्ही एवढा मोठा प्लांट लावला राव, फाउंडेशनच बघितलं केवढं मोठं आहे. इच्छा गावात 350 KLPDचा प्लांट आहे. नाद नाही करत. मग तुम्हाला आमचा पंप दाखवतो. सही दिसला रोट पंप कसं आहे, केवढा पंप आहे. नाद गाववाले गुड मॉर्निंग. काय म्हणते मॅनेजमेंट, मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर रात्री बघा ह्याला गेलेलो, ओलमला गेलेलो, आणि ओलमवरनं परत एक दुसरा कारखाना आहे आपला नवनी अथणीमध्ये जागा आहे, तिथं अथणीला गेलो होतो. आणि तिथनं मग येताना मग मुक्काम इथे गेला, सांगलीमध्ये आता मुक्काम केला. रात्री हॉटेलमध्ये थांबलो, पण हॉटेलचं नाव सोडलं तर दुसरं काय एवढं काही खास नाही. रूम छोट्या छोट्या आहेत. हॉटेलचं नाव आहे ग्रेट मराठा, तेवढंच एक हॉटेलमध्ये छान आहे. बाकी छोटीशी रूम आहे, 3,500ला मिळाली काल. हो, यात काय रूमचं नको तिथं स्पेस मोठं आहे, टॉयलेट एवढं मोठं आहे तिथं झोपायचं असल्यासारखं, आणि रूम छोटे. बरं ठीक आहे, असू दे. एनिवेज आता काय आपलं निघायची वेळ आली, चेकआउट करायचे. आता मी चाललोय ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट बघूयात कसं आहे, आणि त्याच्यानंतर मग आवरून कल्टी मारायची. एक विजिट आहे साताऱ्याच्या जवळच आहे, शिवनेरी रहिमतपूर जायचं, तिथं करायची. तिथनं मग कल्टी मारायची. चलो, स्टॉपला स्टँडर्ड दिसतो. सँडविच, इडली, इकडं काय मटकी फ्राय, उपमा, ज्युसेस, थोडेफार कट फ्रुट्स. सो चलो स्टार्ट करतो. काय
फर्स्ट राऊंडमध्ये आहे इडली, उपमा, कट फ्रूट्स, सँडविच आणि मटकी फ्राय. बाकी एवढं खास नाही, पण हे रेस्टॉरंट आहे ना, रेस्टॉरंट ॲम्बियन्स एक नंबर आहे. मला दाखवतो एक मिनिट. एक नंबर ॲम्बियन्स. रेस्टॉरंटचं नाव आहे व्हेज कॅपिटल. इथलं येताना रस्त्याला पण दिसतं, या साईडला दिसेल बघा, मेन रोडलाच आहे. ब्रेकफास्ट वगैरे करून आलो मी, आता चेकआउट करतोय. आणि पहिल्यांदा आम्ही जाणार आहे, पहिल्यांदा आम्हाला जायचे खरं साहेबांच्या गावाला, इथं भिलवडीला. त्यांच्या आईवडील असतात ते 10-15 मिनिटाचं काम आहे. आणि त्याच्यानंतर मग व्हिजिटला जाणार आहे. आणि तिकडं आत गेल्यानंतर काय परत ब्लॉग करायला येत नाही साहेबांबरोबर असलं की, म्हणलं आत्ताच तुम्हाला सांगावं. आणि त्याच्यानंतर मग आपलं काय शिवनेरी कारखाना तिथं काय जवळचं जवळ असंच ते भाऊ तुमचं. किती सुंदर पोरीने बघा मला बुके दिलाय. मी खूप दिवसानंतर घरी आलोय म्हणून. काय तर सिक्रेट सांगते जुगडं. अगं नाही बनवायचं. ए गाववाले काय नाही, टूर संपवली आणि आलं आता. हां आता काय झालं ते काल तसं झालं अजितदादांचं. आणि मग कालपासून टूर अजून ॲक्च्युली आमची 2 दिवस होती. साहेबांना म्हटलं आता काय बरोबर वाटत नसतं, काम करायचं कोणाची इच्छा होईना. साहेबांचं पण जरा, साहेब पण जरा हे झाले. मी पण म्हटलं राहू दे सर, आजचा एक दिवस करू आणि कल्टी मारू. आता रहिमतपूरच्या तिथली व्हिजिट केली. साहेबांनीच मला घरी सोडलं. साहेबांना घर बिर दाखवलं, मला सोडलं. साहेब गेले मुंबईला. मी आलो आहे रानात आपलं वॉक करायला. आता थोडा वॉक करतो. आता काय करतो, हा 3 दिवसाचा ब्लॉग एकदमच रिलीज करतो. छोटा छोटा आहे ना, जास्त मोठा नाही. एका ह्याच्यात रिलीज करून टाकून. असं पण काय जास्त कोण ब्लॉग बघत नाही, त्यामुळे एक दिवसाचा केला काय सगळा केला काय तर आपल्या पुरतंच आहे ना, आपल्यासाठीच आहे. ओके, आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट दिस. हे व्लॉगिंग करतो आपण आपल्यासाठीच. मला जेव्हा पोरी मोठ्या होतील, तेव्हा मी अजून एक 10-15-20 वर्षानंतर बघेन स्वतःकडे जर मी असलो तर, मला तेव्हा बघायचं आहे मी कसं जीवन जगलं आहे, मी काय केलं आहे, मी काय चुका केल्या आहेत, काय नको करायला पाहिजे होत्या. त्यासाठी मी ब्लॉगिंग करतो. त्यामुळं मी एडिट करतो, बघू कसं करायचं ते. ठीक आहे, चलो. तुम्हाला आवडलं तर प्लीज बघा आणि लाईक करा, शेअर करा. चला जुईडं, थँक्यू. जुईडं राव दूध घेऊन आलं मला. थँक्यू जुई. आणि मी काम करत बसलोय. असं वाटतं की का ना, हे आईस्क्रीम आहे, याच्यात आईस्क्रीम. अय आईस्क्रीम आहे रे, आईस्क्रीम दुधाचंच बनतो ना. हो का, माझं काम चाललंय आता. मी काम संपत आले आणि मी आता झोपणार आहे. तर आता मी हा ब्लॉग मी आता इथे संपवतो. इथपर्यंत जर पहिला असेल प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. जुडे येतो, बाय बाय कर. इकडून करायचं. अरे इकडून बाय बाय. असं करायचं. बाय बाय. आणि